वर्ग 9वा हास्यचित्रातली मुलं. स्थूल वाचन काय शिकत आज आपण? स्थूल वाचन. हे स्थूल वाचन मधुकर धर्मापुरीकर यांनी लिहिलेलं आहे. त्यांचा जन्म 1954 मध्ये झाला. ते कथा लेखक, ललित लेखक आणि व्यंगचित्रांचे संग्राहक, अभ्यासक होते. 1976 पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कथा लेखनासोबतच व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन, किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन आर के लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आर के नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचे मराठी अनुवाद केलेले आहेत. अप्रूप रूप, विश्वनाथ चिनकुल हे कथासंग्रह, रेषालेख वसंत सरवटे हास्य रेषेतून हसवणाऱ्या पलीकडचे हे पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. तर या पाठामध्ये हास्यचित्रातली मुलं या स्थूल वाचनामध्ये आपल्याला मधुकर धर्मापुरीकर यांनी सांगितले आहे की हास्यचित्र व्यंगचित्र म्हणजे काय. त्यांनी या पाठामध्ये काय सांगितले आपल्याला की हास्यचित्र आणि व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी वाचायला पाहिजे ते प्रस्तुत पाठातून सांगितले आहे. हास्यचित्र व्यंगचित्र आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात. हास्यचित्र व्यंगचित्र यामधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणलेली आहे. प्रस्तुत लेख वयम 2016च्या दिवाळी अंकातून घेतलेला आहे, जो मधुकर धर्मापुरीकर यांनी लिहिलेला आहे. या पाठामध्ये ते म्हणतात, आपण दररोज कार्टून्स पाहतो ना, आपण टी व्हीमध्ये आपण दररोज कार्टून्स पाहतो. ती आपल्या इतक्या सवयीने झालेली आहे की कार्टून्सऐवजी त्याला कुणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो. आपण जर व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं त्या कार्टून्सला तर आपण थबकतो, आपल्याला कळत नाही. तर शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रिप कार्टून्स, म्हणजे चित्रमालिका. आपण जे कार्टून्स पाहतो ते काय असते? एक स्ट्रिप कार्टून्स म्हणजे एक कार्टूनची चित्रमालिकाच असते. त्याच्यामध्ये छोटे छोटे चित्र दाखवलेले असते आणि ते छोटे छोटे कार्टून्स आपण मालिकेमध्ये दूरदर्शनमध्ये पाहत असतो. चिंटू हे त्याचे सर्वात महत्त्वाचे असे उदाहरण. अशा चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी सांगत असतं, बोलत असतं. मग त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगणारी गंमत आपल्याला दिसते. कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहून खुदकन हसून येतं आपल्याला. असं चित्र हे हास्यचित्र असतं. पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला सांगता येणार नाही. म्हणजे नेमकं हास्यचित्र म्हणजे काय किंवा व्यंगचित्र म्हणजे काय असं जर विचारलं तर आपल्याला सांगता येणार नाही. कुणी सांगेल वेडंवाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून. जर आपण हास्यचित्र आणि व्यंगचित्र विचारलं तर वेडंवाकडं कार्टून काढलं, चित्र काढलं की झालं ते कार्टून. तर कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो आणि कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो. म्हणजे ते चित्र छोटे छोटे चित्र आपण पाहिले की कोणी म्हणेल ते एक जोक असतं, म्हणजे ते पाहिल्यानंतर आपल्याला हसायला येतं. तर कुणी म्हणेल त्यात एक माणूस असतो, माणूस असतो. पण तो दुसऱ्याला बोलतो ते वाचलं की आपल्याला हसू येतं वगैरे, हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून, जरी तो माणूस असतो, जरी ते चित्र असलं तरी ते आपल्याला काहीतरी सांगून जातं. म्हणून ते पाहिल्यावर आपल्याला हसायला येतं. सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्रातली व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल. सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. हास्यचित्र म्हणजे काय किंवा हास्यचित्राची आपण व्याख्या कशी करू की सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय तर ते पहिलं की आपल्याला हसू येतं. हास्यचित्राची जर आपण वैशिष्ट्ये पाहिली, तुम्हाला जे विचारलं की ही व्यंगचित्र आहे की हास्यचित्र आहे, तर हास्यचित्र पाहिल्यानंतर आपल्याला हसू येतं म्हणून आपण त्याला हास्यचित्र म्हणतो. व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढला टप्पा.
हास्यचित्र म्हणजे पाहिल्यावर आपल्याला हसायला येतं आणि व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा समोरचा टप्पा. व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. बघा, व्यंगचित्र आणि हास्यचित्रातला फरक आपण या ठिकाणी बघत आहे. हास्यचित्र म्हणजे पाहिल्यानंतर आपल्याला हसायला येतं आणि व्यंगचित्र म्हणजे पाहिल्यानंतर आपल्याला हसायला तर येतंच, पण व्यंगचित्र आपल्याला काहीतरी संदेश देऊन जातं, आपल्याला काहीतरी शिकवतं, सांगून पाहत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो हे आपल्याला लक्षात येते. जर आपण व्यंगचित्राकडे पाहिलं तर त्याच्यात काही आपल्याला पाहिल्यानंतर हसायला येतं आणि काहीतरी विचार त्यामध्ये मांडलेला असतो. मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांची हास्यचित्र जर काढतो म्हटलं तर सर्वात कठीण गोष्ट आहे. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रातली जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं. का? तुम्ही काढून पहा, जेव्हा तेव्हा लक्षात येईल. कारण आपण मुलांचं चित्र आकारानं लहान काढलं तर ते थोडं लहान मुलाचंच वाटणार. एखाद्या उंच माणूस काढला तर तो उंच माणसाचा मुलगा वाटणार का? छे, मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातले पोरगं? नाही बुवा. समजा आपण छोट्या मुलाचं हास्यचित्र काढलं तर छोट्या मुलाचं हास्यचित्र काढणं म्हणजे छोटं चित्र काढणं आणि मोठ्या माणसाचे चित्र काढणं म्हणजे मोठं चित्र काढणं. असं चित्र होईल का? नाही. कारण हात पाय छोटे काढले की चित्र लहान मुलांचं झालं आणि हात पाय मोठे काढले की चित्र मोठ्या मुलांचं झालं, असं होणार नाही. तर हास्यचित्र आणि व्यंगचित्रामध्ये जेव्हा आपण छोट्या मुलांचं पाहतो चित्र, तसंही होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरगं? जर आपण चड्डी घातली, त्या मुलाला शर्ट घातली, तर ते छोट्या मुलाचं चित्र होईल का? नाही. चित्र काढायला प्रयत्न केला की आपल्याला या अडचणी लक्षात येईल. जेव्हा आपण छोट्या मुलांचे चित्र काढायला घेऊ तेव्हा आपल्याला ह्या अडचणी लक्षात येतात की छोट्या मुलांचं चित्र काढणं किती कठीण असतं. आपण बारकाईनं पाहिलेच नाही हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल आणि इथेच व्यंगचित्रकारांनी कौशल्य लक्षात येतं. मुलांसाठी विनोद करणं एक सोपं, पण व्यंगचित्रातलं मुलं हे मुलांसारखं दिसणं सर्वात कठीण असतं. व्यंगचित्रातलं जर मुलगा काढतो म्हटलं तर चित्र काढणं हे कठीण होतं. आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी आपल्याला व्यंगचित्रातल्या हास्यचित्रातली लहान मुलं कशी काढली आणि त्याचा बोलण्यातून वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं आहे हे पाहूया. हास्यचित्र बघा, या ठिकाणी हास्यचित्रामध्ये लहान मुलं कसे दाखवलेले आहे तर आपण बघा, या ठिकाणी म्हटलं आहे की आधी आठवण येते ती शी द फडणीस ज्या ज्येष्ठ व्यंगचित्रकारांच्या चित्रांची. शी द फडणीस जे आहे जे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आहे त्याची या ठिकाणी एक सांगितलं आहे की श्री द फडणीस हे ज्येष्ठ व्यंगचित्रकारांच्या चित्राची ओळख आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे.